झाले तरी हात वर करायचा, जोरात घोषणा द्यायच्या माझ्या पाठीमागे. हात वर करा, जोरात घोषणा द्या. सगळेजण उभा असणार आहे. कर्जमाफी पाहिजे का नाही? हा, सगळेजण हात वर करा, घोषणा द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, शेतमालाला हमी भाव. आज यावलीकर ग्रामस्थ, इरलेवाडी, उंडेगाव, सुरडी या सर्व पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांच्या वतीनं आजचा हा वैरागमाडा रोडवरती चक्का जाम आंदोलन. या चक्का जाम आंदोलनाचा उद्देश बच्चूभाऊ कडू यांनी जे अमरण उपोषण केलं होतं आणि त्या अमरण उपोषणाच्या दरम्यान जी आश्वासन सरकारनं दिलं होतं की तुमचं येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि त्याच्यासह इतर ज्या मागण्या आहेत, कर्जमाफी वगैरे, हमी भाव यासारख्या सगळ्या त्या ठिकाणी आपण मागण्या पूर्ण करू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशीच त्या ठिकाणी सरकारनं सुद्धा आश्वासन दिलं होतं की आम्ही ते सगळं पूर्ण करू. दिलं होतं का नव्हतं? दिलं होतं का नाही सरकारनं आश्वासन? तर अधिवेशन पावसाळी झालं का नाही? तर झालंय. झाली का शेतकऱ्यांची कर्जमाफी? शेतकऱ्यांची कर्जमाफी अधिवेशनामध्ये झाली नाही, परंतु सभागृहामध्ये कृषी मंत्री मात्र आपल्याला रमी खेळताना बघायला मिळाला का नाही? मोबाईलवर काय खेळत होता? डाव खेळत होता. म्हणजे एकतर कृषी मंत्री, या कृषी मंत्री पदाला, कृषी मंत्री विभागाला तो असं म्हणतात की वसाडगावची पाटीलकी, काय म्हणतात? आणि पाटील काय करतो? डाव खेळतोय. म्हणजे शेतकऱ्यांना फसवण्याशिवाय दुसरा कुठलाही उद्योग यांनी केलेला नाही. माझी या निमित्तानं शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सर्वजण मिळून या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आपण सातत्यानं रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावं लागेल. आपल्याला शेतकऱ्यांना नेहमीच जे पण सरकार येईल ते सातत्यानं प्रशासनाच्या माध्यमातून तुमच्यावरती दबाव टाकून तुमचं आंदोलन चिरून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु आपण आपली एकी, आपण आपला संघर्ष हा कायम ठेवावा लागेल. आपल्याला आपल्या एकीशिवाय आणि आपल्या संघर्षाशिवाय दुसरं कुठलंही त्या ठिकाणी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये पर्याय नसणार आहे. आपल्याला फक्त आपला संघर्ष आपल्याला आपल्या हक्काचा आणि न्याय मिळवून देणार आहे. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आपण जो व्यक्ती शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचं आणि आपल्या पदरामध्ये आपला न्याय पाडून घ्यायचा. मी या निमित्ताने सांगू इच्छितो की जे आपण जर बघितलं असलं की शक्तीपीठ महामार्ग, तुमचा ग्रीनफील्ड हायवे, म्हणजे असे वेगवेगळे उपक्रम शेतकऱ्यांच्या माथी मारायचं, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बरंच जमिनी ताब्यात घ्यायचा असा जो उद्योग लावलेला आहे, ह्याला उत्तर ही तुमची एकी असणार, लक्षात ठेवा. आपल्या एकीशिवाय आणि आपल्या एकजुटीशिवाय आपल्याला कोणीही न्याय देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही सर्वजण मिळून अशीच एकी आपण कायम ठेवू आणि शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या या सरकारच्या माध्यमातून पार पाडून घेऊ, एवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा यावली ग्रामस्थ, इरले आणि इरलेवाडी, उंडेगाव, सुरडी या सर्व गावातील सर्व बांधवांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही शेतकऱ्यांसाठी चक्का जामच्या आंदोलनामध्ये सहभागी झालात. लक्षात ठेवा, इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ज्यावेळेस इतिहास दिला जाईल त्यावेळेस तुमचं सुद्धा नाव त्या इतिहासामध्ये असेल, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपली की कायम ठेवा एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.